सो हाय फ्रेंड्स, तुम्ही बोलत असाल आता ही अशी कुठल्या वेगळ्या लोकेशनला आल्यात, पण आता आम्ही सध्या आहे ट्रेनमध्ये. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. आणि आम्ही चाललोय मुंबईला. कारण एक आहे, पण तिथलं आम्हाला मुंबई पण एक्सप्लोअर करायचं आहे, तिथलं मार्केट एक्सप्लोअर करायचं आहे. सो आता आम्ही कोल्हापूरहून मुंबईची ट्रेन पकडली. AC ट्रेन आहे, स्लीपर. आणि आता आम्ही दोघंच आहे फक्त. सो आता ही आमची पहिली एवढी लॉंग ट्रिप असणार आहे दोघांची. सो बघू आता ट्रिपमध्ये कसं कसं काय काय होतंय, तुम्हाला पण सांगत जाईन आम्ही कसं होते आमच्या ट्रिप ते. तर गाईज ही आमची दोघांची फर्स्ट लॉंग ट्रिप असणार आहे. बाकी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय नवीन नवीन करणार आहे. ॲक्च्युली कामानिमित्त निघालो आम्ही, आणि तसं थोडंसं काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. टाईम मिळाला तर फिरणारी आहे. तर तुम्हाला बाकी पुढे दाखवतो की कसं कसं काय काय एक्सप्लोर करणार आहे ते. आणि हा ब्लॉग डेफिनेटली लास्ट काही ब्लॉगपेक्षा बेस्ट असणार आहे, कारण भरपूर काय काय एक्साइटिंग असणार आहे याच्यामध्ये, जे मी आता काय बोलत नाही, तुम्हाला पुढे समजेल. हे कुठलं लागलं? सिरियल बघत खायचं हे तर आमचं. मला तर नाही सिरियल, मला तर सिरियलची आजकाल हाऊस लागली आहे. सो जर्नीला मी सोबत घेऊन फिरतोय. ह्याच्यामध्ये आमचा डबा आहे. अजून आम्ही पहिला थोडंसं आम्ही जाम ब्रेड आणले होते, जे आम्ही आता खातोय. पहिला ह्याला आवडले नव्हते हे जाम ब्रेड, पण मी टेस्ट दाखवली घरात बनवताना. मग म्हटलं हा मला पाहिजे, ट्रॅव्हलला सुद्धा मी आय पाहिजे. थिंक 13 वर्षाला जाम ब्रेड खाल्लं नाही आहे. हिने मला ऑफर केलं मग अशी की जाम ब्रेड खा. मी नाही म्हणलो, पण नंतर मला एवढं आवडलं की होतं ह्या पावभाजीवर, ते आता सगळे एकत्र मिक्स केले मी. सो ही आता आम्ही पावभाजी घेऊन आलो घरातून. तिजनी आज ट्रॅव्हलसाठी आम्हाला पावभाजी बनवली होती. थोडीशी घट्ट झाली कारण आम्ही घरातनं घेऊन आले. पाव पण येत आहे. चलो आता नयनतारा सिरियल बघत बघत आम्ही पावभाजी खाणार आहे. आमची पेट पूजा झालेली आहे आणि आता आम्ही निवांत बसलोय. माझी सीट ही वरती आहे. आता आम्ही निवांत जरा गप्पा मारणार, मूवी बघणार, मग मी जाणार वरती. हे बसले ते निवांत. काय चाललं तुझं? हे पागल हो गई हे. दिसले, कॅप्चर केले मी सगळं शूट केले. गपना गप. गाईज बघा, आम्ही प्रायव्हसीसाठी पडदा केलेला आहे. खरं तर नीट नाही झालेला. नाही, हे करायचं कारण असं आहे की आमचे शेजारी जे बसले ना, एक टक लागले तोंडाकडे बघायला. आणि मेन म्हणजे लेडीज लागली हिच्या आणि तोंडाकडे वट बघायला. वट 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 वाटावट एवढी चालली त्यांची बिनकामाची बडबड बडबड. एक टक लागलं बघायला. मग शेवटी मी हेच लावून टाकलं. टेन्शन असं काय लागलं तोंडाकडे एकसारखं बसतं फक्त. आता आहे आमचा मूवी टाइम. कसं वाटतं तुझं आत्तापर्यंतचं जर्नी? छान छान, मस्त. मस्त एन्जॉय करत निघालोय मी. आता हा मूवी संपला किंवा जाऊन निवांत झोपणार आहे. बाकी मग ब्लॉग सकाळी कंटिन्यू करू. आणि हा पिक्चर चांगला आहे. बॉन्ड रवी म्हणून पिक्चर आहे, नक्की बघा, मस्त पिक्चर आहे. सो गाईज आता आम्ही उठलोय, म्हणजे 5:30ला उठलोय आम्ही दोघं पण. मी उठवलं ह्याला, उठ बाबा कुठले स्टेशन आले म्हणून. आणि आता तुम्ही बघू शकता बरोबर 6:24 झालेत. आणि आता आम्ही पोहोचलोय कल्याणमध्ये. आता बघू आमचं पुढचं स्टेशन, 2-3 स्टेशन सोडून आमचं स्टेशन आहे. सो बघू पुढे कसं कसं काय काय होतंय. साईडला पब्लिक लई भारी होती. साईडला इथे झोपलेले. एक तर घोरणं चालू होतं जोरात, दुसरा म्हणजे दंगा रात्रभर चालू होता त्यांचा. वैतागवाडी आणली तिने नुसतं. असं वाटत होतं एवढे पैसे AC स्लीपरला का घातलेत, आणि हे लोक दुसऱ्यांना का डिस्टर्ब करतायत. दुसरे पण पैसे भरून आलेले असतात आणि शांत झोपेसाठी रात्रीचं माणसं ट्रॅव्हल करत असतात, दगदग म्हणून नको म्हणून. आणि वरून ह्यांचा आणि लाईट रात्रभर सुरू, आणि दंगा पण सुरूच होता. काय पण झाली, थोडीफार झोप झाली. मजा आली पण, आणि रिलॅक्स वाटायला लागले. आता मे बी 7:30 पर्यंत आम्ही पोचू दादरला. मग तिथे काम आहे, सकाळ सकाळी पहिला ते काम करायचं आहे, मग पुढे
भेटू पुढे आपण. चला आता ह्याला भूक लागली आहे आणि त्याला म्हटलं खा काहीतरी, तर नाही बोलतो मी बाहेर आले तर बाहेरच खाणार असं चाललंय त्याचं. आता मला काहीच तुम्ही सांगा, घरी असताना आपण घरातलं खातोय, मग बाहेर असताना बाहेरचं खायला नको? सांगा जरा समजा कमेंट मध्ये. पण हेल्थ जपणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. एक मेन मी आधी पण बोलली आहे, मला बाहेरचं जास्ती खाणं आवडत नाही, अनहायजेनिक वगैरे असतं म्हणून. सो याचं चाललंय मी बाहेर खाणार आहे. थांब म्हटलं थोडं पुढं गेल्यावर बघूया. मैं खाऊंगा, मैं फार काहीच खाऊंगा. चला भेटू पुढे आता. तर काही आम्ही स्टेशनवरती उतरलोय आणि समोर एस्केलेटर आहे आणि ही एस्केलेटरवर जायला घाबरतीये. अजून जरा झोपेत आहे म्हणून घाबरले. तर आता मीला घेऊन चाललोय. चल गर्दी कमी होती मग जाऊया. कॅमेरा मी ऑफ करू. चलो कदम कदम बढ़ाए जा. गाइस मिशन सक्सेसफुल. आम्ही एस्केलेटरच्या वर चढलेलो आहे. घाबरतो म्हणली पण डायरेक्ट चढली. मला खोयात काढते. काय बोलायचं, स्कॅम करते माझ्यासोबत. आणि ही म्हणते ही घाबरती, स्कॅम करते. गावाकडे खरवीस हे फ्रेश गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचं भेटतं, चिकाच्या दुधाचं, पण इथं बघू आता हे कसं आहे. गावाकडं फ्रेश म्हशीच्या किंवा गाईच्या चिकाच्या दुधाचं खरवीस आपण खातो. हे आता मुंबईमध्ये आम्ही कसं बनवतात मला माहित नाही. हे डेली इथं विकायला असतं. हे घेतले, हे आता खाऊन बघूया. मुंबईत असताना मी डेली खायचो, मलाही खूप आवडतं. ह्याच्याकडनं रिव्ह्यू घेऊया. प्रॉपर गाईच्या किंवा म्हशीच्या चिकाचं नाही आहे हे. ते मला पण माहित आहे, पण गावाकडच्या लोकांना ज्यांना खरवीस आवडतं त्यांच्यासाठी हे एक साईड ऑप्शन म्हणून चांगला आहे. कसं वाटलं? ठीक-ठाक ओके. काय आता आम्ही दादर स्टेशनच्या बाहेर आहे, दादर मार्केटला. सध्या हे फ्लावर मार्केट आहे. इथं फुलं हार वगैरे तुम्ही सगळं बघू शकता. गजरे वगैरे एकदम फ्रेश आणि व्हरायटी तुम्ही बघू शकता. एकदम प्रॉपर चांगलं मार्केट आहे. फ्रेश भाज्या, फ्रेश. सो आता आम्ही इथं दादरला आहे आणि उद्या जमलं तर तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लोअर करून दाखवणार आहे, जे की आपले भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गृह आहे. त्याला राजगृह म्हणतात. त्याच रोडला आहे आता आम्ही. हे बघू शकता तुम्ही. तो हे आहे ते ठिकाण जे की आज आम्ही तुमच्यासाठी उद्या एक्सप्लोअर करणार आहे. बघू. मला एंट्री दिली तर. हां, आता इथं आम्ही स्टेशनवरती आणि चालला आमचा नाश्ता करायचा. तिकीट वगैरे आम्ही काढले दीदींच्याकडे जायसाठीचं. 12 डब्यांची चलत लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. चला नाश्ता करून घेतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. गाईज फायनली आम्ही लोकलमध्ये बसलोय आणि विरारच्या लोकलमध्ये बसले. तिकडे झालेला तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसं वाटतंय? फर्स्ट एक्सपिरियन्स फर्स्ट नाही, सेकंड आहे, पण ते आपण मोस्टली संध्याकाळी बसलेलो बिना गर्दीचं. तरी आता पण गर्दी कमीच आहे. हिचं लग बघा, ही जेव्हा पण बसली ना बिना गर्दीचं बसली. नाही आता विरारला किती गर्दी असते, ही गर्दी बघा, गर्दी काहीच नाही. आता गच्च गर्दी हिच्या नशिबात नाहीच आहे. लकी तर काय आम्ही आता तिच्या नवीन घरामध्ये आलोय. लिफ्टचं काम अजून चालू आहे. हे तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल तिचं नवीन घर. दार बंद करते. आम्हाला बघून दार बंद करते. मला बघून दार बंद करतेस काय? बघा कसं चाललंय बघा. हे घोडे मला बघून दार बंद करतेस काय? घोडे मला बघून दार बंद करतेस. आवाजाला म्हणून उघडला. बापरे, भाईवानी किती बघायनी. हाँ चलो अभी हम चलते हैं
घर बघा, हे लास्ट टाइम तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आता थोडं डेकोरेट केले त्याला काय काय लावून. हॅलो बाई, आता जस्ट आम्ही पोचलोय, वाजले 10:15 आणि आता आवरणार, फ्रेश होणार. कंटाळा भरपूर आला आहे.